निवडणूक आयोगाकडून आम्हाला स्पष्ट उत्तरं मिळाली नाहीत। घोळ असलेल्या याद्यांसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही, बाळासाहेब थोरातांची भूमिका। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही। त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही। हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे। भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका। निवडणूक आयोग भाजपच्या किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे। संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर आम्ही राजकीय कार्यकर्ते मूर्ख वाटतो का? निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? राऊतांचे सवाल। जनता निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली, एवढंच मी सांगतो। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी या तालुक्यातील अनेक गावं मतदार यादीतनं गायब। जिल्हा परिषदा पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा हा कारभार आता चव्हाट्यावर। प्रारूप मतदार याद्यांमध्ये नावं गायब। माजी सभापती शशिकांत मंगळे यांची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। निवडणूक आयोगाला हा विषय गंभीर वाटत नाही। बोगस मतदार वगळण्याचा हा अधिकार आयोगाला नसेल तर त्यांना आपण का पोचतोय? संजय राऊतांचा सवाल। डुप्लिकेट बोगस मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार जर यांना नसेल, निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना, मग कशा करता हा पोचतोय आमच्या कराच्या पैशातून? नालासोपाऱ्यातील मतदार यादीमध्ये अनेक खोटी नावं। तर नागपूरच्या कामठी मतदारसंघातही घर क्रमांक 0 आणि राहणाऱ्यांची संख्या 400 हे कसं? शेकापच्या जयंत पाटलांचा सवाल। बोगस मतदारांवर अंकुश का नाही, असा सवाल करत शेकापचे जयंत पाटील आक्रमक। अमरावतीमध्ये भाजपकडे फिरते वोटर आहेत, तर ते अमरावतीसह मध्य प्रदेशात आणि राजस्थानमध्ये सुद्धा वोट करतात। यशोमती ठाकूर यांचा आरोप। तर या फिरत्या वोटर्सपासून सगळ्यांनी सावध राहा, यशोमती ठाकूरांचा सल्ला। विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते। विधानसभेतील मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीवर राज्य निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण। निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करणारे ते बाहुले। दैनिक सामनातनं निवडणूक आयोगावर टीका। सामनाच्या अग्रलेखात निवडणूक आयोगाचा बोगस असा म्हणून सुद्धा उल्लेख।